आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय. साद तुला भाग 20. शरयू अनिशच्या बाईकवर होती आणि वाऱ्याचा प्रत्येक झोत तिच्या चेहऱ्यावर आसुडासारखा आदळत होता. बाईकच्या इंजिनच्या आवाजापेक्षा तिच्या स्वतःच्या छातीतली धडधड इतकी प्रचंड होती की तिला कान बधीर झाल्यासारखं वाटत होतं. तो इथं आलाय, हे 3 शब्द तिच्या डोक्यात हातोड्याने कोणीतरी ठोकतंय असं तिला वाटत होतं. तो इटलीमध्ये कसा आणि का म्हणण्यापेक्षा आत्ता का हा प्रश्न तिला छळत होता. तिची बोटं अनिशच्या बाईकच्या मागची हँडल इतक्या घट्ट पकडून होती की बस. अनिशच्या पाठीचा नकळत होणारा स्पर्शही तिला आता नकोसा वाटत होता. तिला फक्त पळायचं होतं अशा ठिकाणी जिथे मल्हार, त्याचा तो विश्वासघाती चेहरा आणि त्याच्या त्या आठवणी काहीही नसेल. गेल्या कित्येक दिवसापासून ती त्याच्या विचारांपासून पळण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी किती कठीण गेले होते हे बस तिला माहिती होतं. ती कुठेही पळाली तरी डोळ्यांसमोर तोच उभा राहत होता. पण आता कुठे त्याला विसरू लागलेली मी, आणि मला यात कसं बसं यशही येऊ लागलेलं. पण आज तो खरंच समोर उभा होता. अजूनही खरंच वाटत नाहीये. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या डोळ्यांसमोर तोच क्षण आला. पार्किंगमध्ये उभा असलेला तो मल्हार. त्याच डोळ्यात तीच ओळख, तीच की काहीतरी वेगळं. नाही, मला काही फरक पडत नाही, तिने स्वतःला बजावलं. पण मग हे शरीर असं का थरथरतंय? हा श्वास का असा अडखळतोय? तिला स्वतःचाच प्रचंड राग आला. इतका मोठा विश्वासघात केलाय त्याने आणि तरीही तो समोर आल्यावर त्याला नुसतं पाहून माझी ही अवस्था व्हावी. मी का पळाले तिथून? का त्याचा सामना केला नाही? ही मी नाही आहे. माझा आता मार्ग वेगळा आहे आणि तो मार्ग निश्चितच मल्हारपर्यंत जाणारा नाही, कधीच नाही. मी स्वतःला इथे आल्यावर वेगळं ध्येय दिलं आहे. आईस स्केटिंग डान्स चॅम्पियन बनायचं, हे मला विसरता कामा नये. त्याच्या येण्या आणि न येण्याने मला काहीच फरक पडायला नको आहे. मी बस माझं हेच स्वप्न पूर्ण करणार. तिने स्वतःला बजावलं. पण तिच्या लक्षात आलं की ती अनिशसोबत बाईकवर आहे. हॅलो, कुठं जायचं आहे ते सांगशील का? तो मागे वळून विचारत होता. अनिश, स्टॉप, मला इथेच सोड. तिने वेगात जाणाऱ्या बाईकवर ओरडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. काय? त्याने आरशातून मागे पाहण्याचा प्रयत्न केला. अरे थांबव, ती हाताने इशारा करत म्हणाली. अनिशने गोंधळून बाईक रस्त्याच्या कडेला घेतली. त्या 5 मिनिटात त्याच्यासोबत ती बरीच दूर आलेली आणि कदाचित भलत्याच रोडला. शरयू पटकन बाईकवरून खाली उतरली. काय झालं? इथेच घर आहे का तुझं? नाही, पण मी इथूनच जाईन, थँक्स. अनिशने हेल्मेट काढलं. तो आता स्पष्टपणे गोंधळलेला दिसत होता. शरयू, झालंय काय? आधी तर तू तिथून माझ्यासोबत यायला तयार नव्हतीस आणि मग अचानक तयार झालीस आणि आता मला थांबवलंस. सगळं ठीक आहे ना? त्याने भुवया उंचावत विचारलं. काही भानगड आहे का? त्याच्या भानगड या शब्दाने शरयू भानावर आली. तिने पुढच्याच क्षणी स्वतःला सावरलं. चेहऱ्यावर एक खोटं उसणं अवसान आणलं. तिने तिच्या विस्कटलेल्या केसांची बट कानामागे सारली आणि शक्य तितका सहजपणा आवाजात आणत म्हणाली. भानगड? कसली भानगड? असं काहीच नाही आहे. तिने कोरडं हसू दिलं. ते आज प्रॅक्टिस जरा जास्तच झाली, खूप थकले होते. गोंधळलेले म्हणून आधी नाही म्हणाले तुला. पण मग वाटलं बसची वाट बघण्यापेक्षा तुझ्यासोबत आलेलं बरं, बाकी काही नाही. तिने इतकं सफाईदार खोटं सांगितलं की एका क्षणासाठी तिला स्वतःचंच कौतुक वाटलं. अनिशचा चेहरा पूर्णपणे रिलॅक्स झाला. ओ असं का? मला वाटलं अशी का वागतेस? एनिवे, टेक इट इझी. तसंही मी तुला घरापर्यंत सोडू शकतो, इफ यू डोंट माइंड. नको, मी जाईन माझी मी. तिचा नकार अपेक्षेपेक्षा जरा जोरातच आला. तिने लगेच सावरलं. नको म्हणजे मला जरा ताज्या हवेत चाललं की बरं वाटेल. तू जा. अँड थँक्स फॉर द लिफ्ट. खरंच. ती इतक्या ठामपणे म्हणाली की अनिशला नाही म्हणता आलं नाही. ओके, ॲज यू विश. पण उद्या येशील ना प्रॅक्टिसला? येईन. काही चेंजेस झाले तर कळवेन तुला.
हे पण तू कसं कळवणार? माझा नंबर आहे का तुझ्याकडे? माझ्याकडे नाही आहे, पण साराकडे असेल, मी घेईन तिच्याकडून. ती पुन्हा खोटं हसली. ओके, ठीक आहे, चल बाय. अनिश थोडा नाखुश झाला, पण तसं काही चेहऱ्यावर न दाखवता बाईकला किक मारली आणि तो सरळ निघून गेला. तो दिसेना होईपर्यंत ती तिथेच उभी राहिली होती. आणि ज्या क्षणी त्याची बाईक वळणावर अदृश्य झाली, तिने जो इतका वेळ मुखवट्यासारखा चेहरा ठेवलेला तो एका क्षणात गळून पडला. बाप रे, तो इथं आलाय आणि तो आईस रिंगपर्यंत पोहोचला म्हणजे उद्या तो तिथं पुन्हा नक्कीच येईल. या विचाराने तिच्या पोटात थंड गोळा आला. काहीतरी विचार करायलाच हवा याचा. तूर्तास घरी पोहोचायला हवं, नाहीतर आतूचे फोन सुरू होतील. मनाशीच म्हणत जवळपास आत्याच्या पत्त्यावर जायला बस कुठे मिळते हे विचारून ती बस स्टॉपवर आली. काही वेळा तिची बस आली. बसमध्येही तिची नजर स्थिर नव्हती. तो कुठून आला तर यासाठी सतत तिचं इकडं तिकडे लक्ष जात होतं. काही वेळाने घराजवळ पोहोचलेली शरयू बसमधून उतरताच झपाझप पावलं टाकत घराजवळ आली आणि डोरबेल वाजवू लागली. आत्तूने दार उघडलं तशी पटकन आत आली आणि आत येताच तिने जोरात दार लावून घेतलं आणि त्याच दाराला पाठ टेकून उभी राहिली. कधीचा रोखून धरलेला श्वास, इतका वेळ दाबून ठेवलेली भीती तिने आता मोकळा केला. शरयू, अगं तिथंच काय थांबलीस? आत ये की, म्हणत आत्तू शरयूकडे येऊन पाहते तर तिच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले. शरयू, काय झालं? आणि तू रडतेस का? कोणी त्रास दिला का बेटा? रजनी आत्या धावतच तिच्याजवळ आली. आत्या, तो आलाय, तो मल्हार इथं आलाय. मी त्याला पाहिलं आईस रिंगजवळ. काय? मल्हार? काय सांगतेस? हो. अगं काहीतरी काम असेल त्याचं म्हणून आला असेल. आत्तू, एवढा मोठा योगायोग असू शकणार नाही. तो आलाय आणि इथेच इटलीत जिथे मी आहे. तो माझ्यासाठीच आला असणार. आय एम डॅम शुअर. अगं पण कशावरून? मागे प्रांजलचा कॉल आला होता. तीसुद्धा म्हणाली होती की मला शोधत होता तो आणि तिथं डान्स क्लासमध्येही गेला होता. तिला म्हणाला माफी मागायची आहे. काय काय सांगतेस? एवढं करून माफी हवी आहे का त्याला? जा म्हणाव. माफी कशाशी खातात हे तरी माहिती आहे का तुला? हो ना. शरयू, लक्ष नको देऊस. स्ट्रॉंग आहेस तू आणि बिलकुल त्याला एंटरटेन करणार नाही आहेस. आता तर नाहीच, अजिबात नाही. करणारच नाही आहे मी त्याला एंटरटेन. अगं मग का घाबरतेस इतकी? माहीत नाही का, तो अचानक असा समोर आला आणि मला काय झालं कळलंच नाही. का गं, काही म्हणाला का तुला तो? नाही, त्याला बोलायला वेळच कुठे दिला मी. सरळ अनिशच्या बाईकवर बसून जरा पुढे आले. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. पण आत्तू, आय एम शुअर त्याला कळलं असेल की मी आईस रिंकमध्ये जाते, म्हणजे तो उद्याही तिथं येऊ शकतो. मला वेळ बदलून घ्यायला हवा. हो, डोंट वरी, मी बोलून घेते साराशी. तू आत ये, जा फ्रेश होऊन ये. भूक लागली असेल ना तुला? ये, मी वाढते तुला. हो, आलेच, म्हणत शरयू बाथरूममध्ये निघून गेली आणि रजनी आत्याही विचारात हरवली. माफी मागायची आहे त्याला आता, पण का? का ही आणखी काही वेगळी चाल आहे त्याची? दुसऱ्या दिवशी मल्हारची रूम. अलार्म वाजायच्या आधीच मल्हारला जाग आली होती. कालची रात्र कसली? ते विचारांचं एक न संपणारं वादळ होतं. एका महिन्याच्या तगमगीनंतर शरयू दिसली होती, तोच चेहरा, पण ते डोळे, त्या डोळ्यात ओळख नव्हती. होती ती फक्त भीती आणि राग, आणि ती तशीच निघूनही गेली एका अनोळखी माणसासारखी. त्या मुलासोबत गेलेली ती आठवली तसं त्याच्या पोटात पुन्हा एकदा कालसारखाच थंड गोळा आला. पण आज ती येईल का आईस रिंकवर? ती यायची शक्यता कमी आहे, पण मला प्रयत्न तर करावा लागेल. मनातला हा विचार झटकून तो ताडकनं बेडवर उठून बसला. त्याला आज वेळेआधी पोहोचायचं होतं. काल ती ज्या वेळेस बाहेर पडली त्याच्या खूप आधी तिला आज जायच्या आत गाठायचं होतं त्याला. त्याने घाईघाईतच शॉवर घेतला. कपडे निवडतानाही तो क्षणभर गोंधळला. शेवटी एका साध्या जीन्स टी शर्टवर त्याने गडद रंगाचं जॅकेट चढवलं. घाईत आवरत असतानाच त्याचं लक्ष टेबलवरच्या लॅपटॉप बॅगकडे गेलं.
बॅगेच्या बाजूला युनिव्हर्सिटी ऑफ रोमचं ब्रोशर आणि ॲडमिशनची काही कागदपत्र पडली होती. ॲडव्हान्स्ड सस्टेनेबल आर्किटेक्चर. आज दुपारी 1 वाजेपर्यंत ॲडमिशन फायनल करायची होती. त्याने घड्याळाकडे पाहिलं. 8:30 होत आलेले. त्याच्याकडे सकाळचे फक्त काही तास उरले होते. त्याने घाईघाईत लॅपटॉप बॅग उचलली, रूमला कुलूप लावलं आणि धावतच खाली आला. टॅक्सी. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या टॅक्सीला हात दाखवला. आईस रिंग प्लीज, फास्ट. टॅक्सीत बसल्यापासून त्याचं लक्ष फक्त घड्याळावर आणि बाहेरच्या ट्रॅफिकवर होतं. प्लीज फास्ट, अजून फास्ट. 9 वाजायला 10 मिनिटं कमी असतानाच टॅक्सी आईस रिंगसमोर थांबली. त्याने घाईघाईत पैसे दिले आणि उतरला. आईस रिंगच्या मुख्य दारासमोर उभं राहणं धोक्याचं होतं. कालसारखी ती अचानक बाहेर पडली आणि त्याला पाहून पुन्हा पळून गेली तर हे चान्सेस जास्त होते. समोरच्या कॅफेत बसण्यातही तोच धोका होता. त्याने क्षणभर विचार केला. काल तो आत इमारतीत शिरला होता तेव्हा तिथं त्याने एक मोठी लॉबी पाहिली होती आणि मग स्वागत कक्ष. हो, आतच थांबावं लागेल. मनात आलेल्या विचारासह तो सरळ आत शिरला. लहान मुलं, त्यांचे पालक, तरुण, स्केटर सगळेजण आपापल्या घाईत होते. त्याचं लक्ष काल पाहिलेल्या त्या काचेच्या भिंतीपलीकडच्या जागेवर गेलं. आईस रिंगच्या बाजूलाच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी छोटा जिना होता, जिथं प्रेक्षक गॅलरी अशी पाटी होती. तो शांतपणे गर्दीतून वाट काढत तो जिना चढून वर गेला. वर एका रांगेत खुर्च्या मांडल्या होत्या. तिथून संपूर्ण पांढरा शुभ्र आईस रिंग आणि त्यावर सराव करणारी मुलं स्पष्ट दिसत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे या गॅलरीतून खाली स्वागत कक्षातून रिंगकडे येणारा मार्गही नजरेच्या टप्प्यात होता. सकाळची वेळ असल्याने गॅलरी जवळजवळ रिकामीच होती. 1-2 पालकच आपल्या मुलांचा सराव पाहत बसले होते. मल्हारने सगळ्यात शेवटी एका कोपऱ्यातली खुर्ची पकडली. तो तिथे जॅकेटची कॉलर किंचित वर करत स्वतःला शक्य तितकं लपवत बसला. त्याची नजर एकाच वेळी खाली रिंगकडे येणाऱ्या मार्गावर आणि रिंगच्या प्रवेशद्वारावर खिळली होती. आणि आता सुरू झाली होती बस तिची प्रतीक्षा. त्याचे डोळे दारावर खिळले होते. आत येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्याचा तो वेध घेत होता. 9 वाजले, 9:30 वाजले. आतून संगीताचा आवाज सुरू झाला. सकाळची बॅच सुरू झाली होती. वेळ पुढे सरकत होती पण तिचा पत्ताच नव्हता. नाही तो काल तिच्या सोबतचा मुलगा दिसत होता. ती अजून कशी आली नाही हेच त्याला कळत नव्हतं आणि तोच विचार त्याला हर्ट करत होता. यातच 10 वाजले, मग 11. सकाळी नाश्ताही केला नव्हता त्याने गडबडीत. आता भूकही लागू लागलेली पण त्याचं लक्ष फक्त दारावर होतं. 12 वाजायला आले तसा तो उठला, खाली निघाला. आतून संगीताचा आवाजही आता मंदावला. सकाळच्या बॅचची मुलं मुली बाहेर पडत होती पण बाहेर जाणाऱ्या गर्दीत शरयू नव्हती. आय नो, तिने मला काल पाहिलं आणि म्हणूनच ती आज आली नाही. त्याला एका क्षणात परिस्थितीची जाणीव झाली. हे इतकं सोपं नसणार. ती इतकी चिडली आहे, अर्थात ती मला टाळणार. हेच तर होणार. मलाच लक्षात यायला हवं होतं. त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं तर 12:30 होत होते. बरोबर 1 वाजता युनिव्हर्सिटीत पोहोचायचं होतं. त्याला आता इथून निघावं लागणार होतं. तो हताश होऊन खांदे पाडून लॉबीतून बाहेर पडणार तेवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर रणजित नाव चमकलं. इंडियातून कॉल होता. तो रिंगच्या बाहेर आला. थोड्या बाजूला जाऊन त्याने कॉल उचलला. हां, बोल रणजित. सॉरी सर, वेळेचं भान नाही राहिलं. तुम्ही डिस्टर्ब झालात का? नाही, बोल, सगळं ठीक आहे. सर, ते आपलं सेंच्युरी पार्कचं जे टेंडर होतं ना, त्यात क्लायंटने काही नवीन क्लॉज ॲड केले आहेत. लीगल टीम म्हणते की हे आपल्याला परवडणार नाही आहे. रणजितने अडचण सविस्तर सांगितली. मल्हार पुढची 2 मिनिटं शांतपणे ऐकत होता. त्याचं डोकं आता पूर्णपणे कामात शिरलं होतं. ठीक आहे रणजित, घाबरण्याचं काही कारण नाही. तू एक काम कर, लीगल टीमला सांग त्या नवीन क्लॉजला उत्तर म्हणून आपले 2 क्लॉज ॲड करा. एक मटेरियल कॉस्ट व्हेरिएशनचा आणि दुसरा डिले पेनल्टीचा. क्लायंटला सांग, जर ते त्यांच्या अटीवर ठाम असतील तर आपण आपल्या अटींवर ठाम आहोत. फाईल मला मेल कर, मी लगेच रिव्ह्यू करतो. ओके सर, मी लगेच करतो. रणजितचा आवाज आता आत्मविश्वासाने भरला होता. आणखी काही? नाही सर, बाकी सगळं सॉर्टेड आहे. तुमचं काम झालं का? रणजितने विचारलं. मल्हारने आईस रिंगच्या बाहेर पडत त्या मेन दाराकडे एकदा शेवटची नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी निराशा पसरली. नाही, अजून नाही, पण होईल, तो हळूच म्हणाला. त्याने स्वतःला सावरलं. ऐक, मी आता निघतोय.
इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ रोममध्ये ॲडव्हान्स्ड सस्टेनेबल आर्किटेक्चरच्या कोर्ससाठी बोललो होतो ना, त्याची ॲडमिशन आज फायनल करून टाकतोय. बराच फायदा होईल आपल्या बिझनेसला. ग्रेट आयडिया सर. तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असतं. ओके, मी ठेवतो मग. फोन कट झाला. मल्हारने फोन खिशात ठेवला. शर्यू आज भेटली नाही याचं दुःख त्याला होतंच, पण तो फक्त वेड्यासारखा तिचा पाठलाग करत राहणार नव्हता. आज नाही, उद्या कदाचित ती वेळ बदलून येईल, तेव्हा मी उद्या पुन्हा इथं येईल. पण आता आधी माझं काम. त्याने टॅक्सीसाठी हात दाखवला आणि कोर्सच्या ॲडमिशनसाठी विद्यापीठाच्या दिशेने तो निघून गेला. आजचा भाग इथे संपलेला आहे. मल्हारला शर्यूपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. आणि जर आता तिने आईस रिंकच बदलली असेल तर तो तिला कसा शोधेल? बघूया काय होतं आहे पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत राहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.